क्लिअर झाल्यामुळे जय हिंद जय महाराज आलेले आहेत. नमस्कार सर. दादा पेंशनर संघटनेचा पेंशनर संघटनेचा हम सब सबने साहब तुम आगे बढ़ो. फोटो घ्या. अतुल साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अतुल साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हम सब एक है. पेंशनर संघटनेचा विजय असो. पेंशनर संघटनेचा विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं, सन्मान करावा, सत्कार करावा. पेंशनर संघटनेचा हम सब एक है. त्यांना विनंती करतोय सर आपण गायकवाड सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. असं जोडा तर वर्गणी सुद्धा बघा 150 नाही सगळे अध्यक्ष खाली बसा बरं 2 मिनिटं खाली बसा. जाधव सरांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. प्रत्येकाचा प्रश्न सुटत असतात, त्याला वेळ लागत असतो. त्यानंतर मुंबई सर लोकांना एकट्याने जेवण दिलं या ठिकाणी ओके. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचं 35वा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले अध्यक्ष वसंत सबनीस साहेब, सचिव नामदेव गुगे साहेब आणि आमचे सहकारी कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकरजी, ते जरी असले तरी आमच्या पक्षामध्ये ते माझ्याबरोबर काम करतात म्हणून नाही तर ते ज्येष्ठ आहेत, पण सहकारी म्हणालेच पाहिजे असे जनार्दन अमृतकर काका म्हणतो आम्ही त्यांना. माझ्या फोनमध्ये पण अमृतकर काका असंच लिहिलेलं. विलास जाधवजी, डॉक्टर अरविंद देशपांडेजी, प्रकाश कुलकर्णीजी, रखमाजी जाधव, अरविंद देशपांडेजी, अरविंद देशमुखजी, नामदेव गुगेजी, श्रीमती गंगा वाघमारेजी, इकडे समोर उपस्थित सर्व आदरणीय सर्व पेन्शनर्स, सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो आणि मातांनो, पेन्शनर्स असोसिएशनच्या यापूर्वी पण अनेक कार्यक्रमात मला याची संधी मिळाली. अनेक वेळा आपल्या काही अडचणी आपण सांगितल्या. मी मागेही माननीय मुख्यमंत्री साहेबांशी भेटून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटून काही त्याच्यातल्या विषयावर मार्ग लावायचा आम्ही प्रयत्न केला. एक आपली प्रमुख मागणी जी आहे, पण मी त्याच्यात थोडंसं तुम्हालाही जबाबदार धरीन. मी म्हटलं होतं की मी 20 लाख रुपये माझ्या निधीतून देईन, हॉल बांधून देईन, फक्त ओपन स्पेस कुठली तरी तुम्ही शोधली पाहिजे. नाही तर मी बांधकाम केलेले काही हॉल आहेत त्याची यादी तुम्हाला देतो, तुम्ही ते बघा. ते जर तुम्हाला पडत असतील तर आपण महापालिकेला विनंती करून तो हॉल तुम्हाला आम्ही आता आजच एक सकाळी मी उद्घाटन केलं. माझ्या मतदारसंघामध्ये तो कुठला एरिया काय नाही जयभवानी भारतनगरमध्ये एक कॉलनी होती, तिकडे आम्ही एक हॉल बांधला होता. तिकडे थोडेसं रात्री लोक चुकीचे येऊन बसायचे. मला तिकडच्या नागरिकांची कंप्लेंट होती. मग मी एक जिम चालवणारा शोधला, आमचाच कार्यकर्ता, आणि त्याला म्हटलं इकडे तू जिम चालू कर या हॉलमध्ये. आता जिम चालू झाला. आज भेट द्यायला गेलो होतो, तिकडचे सगळे नागरिक खुश झाले. म्हणजे साहेब रात्रीचे तुकार कोणी येत नाही.
तर माझी आपल्याला विनंती आहे, मी अमोलकर काका आपल्याला यादी देतो, आपल्याकडे बरेच हॉल तयार आहेत, फक्त आता एरिया तुम्हाला कुठला नाही तर तुम्ही एखादी महापालिकेची ओपन स्पेस शोधा, मी तुमच्याबरोबर येतो, आपण कमिशनरला भेटू, ती जागा तुमच्या रजिस्टर्ड असोसिएशनच्या नावाने तुम्ही अलॉट करून द्या, त्याच्यावरती बांधकामाचा जो काही खर्च लागेल तो मी तुम्हाला देईन, एवढं मी तुम्हाला सांगितलं. पण माझं एकच विनंती आहे की हे थोडंसं लवकर केलं पाहिजे, कारण का परत आमची आचारसंहिता चालू होती. असं आहे आमच्या मागे, मग तुम्ही परत म्हणा काय साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही काहीच कमी. म्हणून माझी एक विनंती आहे, 12 तारखेपर्यंत आमचं अधिवेशन आहे, 12 नंतर ज्याची मी आल्याबरोबर तुम्ही सांगा, मी ताबडतोब कमिशनरची आपण भेट घेऊ. कमिशनरला मी तोपर्यंत ज्या आमच्या फेटे मॅडम आहेत, ज्या इस्टेट त्यांच्याकडे त्यांना विचारून ठेवतो, त्यांनाही सांगतो, त्यांच्याकडून आपण काही माझ्या मतदारसंघात घेतली तर मला त्याला पैसे देता येतात. म्हणून माझी एक विनंती आहे की थोडी तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पाठपुरावा करा, जरा अमृतकर काकाला लावा, ते बिलकुल पक्केच पाठपुरावा करा. काका थोडेसे आपण काय बोलणं झालं 6 महिन्यापूर्वी, पण नंतर काय झालं 6 महिन्यात आम्ही पण 3 महिने इलेक्शनच्या ह्याच्यात होतो, त्याच्यामुळे त्यांनी मला एकदा दोनदा आठवण केली. मी त्यांना म्हटलं काका इलेक्शन होऊन झालं, आता आमचं सेशन चालू आहे, 12 तारखेला सेशन संपेल, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो या कुठल्याही भागात तुम्ही सिडकोच्या भागात किंवा एंट्री एअरपोर्ट त्या भागातली एखादी ओपन स्पेस तुम्ही बघितली, चांगली बघावी, त्याच्यामध्ये आपण 20 लाख आम्हाला देता येतात एका ठिकाणी, पहिल्या टप्प्यात 20 लाख रुपये देऊ, अजून काही लागलं तर अजूनही पैसे देऊ, नाही तर CSRमधून करून देऊ. आणि तिकडे ज्येष्ठ नागरिकांना बसायला रूमला म्हणून तिकडे आपण एखादी लायब्ररी पण सुरू करू. आज माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ 450 पुस्तकं मला मंत्री झाल्यावर लोक गिफ्ट देतात की मी जमा केली आहेत, त्या पुस्तकाचे एक असं आहे. मी काय कित्येक ठिकाणी सांगतो बुके देऊ नका, हार नका देऊ, मला पुस्तकं देत जा. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक पुस्तकं आणि वह्या जमा झाल्यात, तर मी वह्या तर वाटून टाकतो जून जुलैमध्ये. पण माझी आपल्याला एकच विनंती आहे की थोडासा पाठपुरावा करावा, नक्कीच त्या हॉलचं काम मी आपल्याला करून देईन. आणि अजूनही आपल्या ज्या काही मागण्या असतील त्याचं एक निवेदन मला द्या. मी 100% मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता सगळ्यांची मानसिकता आहे की इलेक्शनच्या अगोदर ज्या काही ज्येष्ठ नागरिकांना तर मदत करणं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं ध्येयच आहे. तुम्ही बघितलं असेल आमच्या बजेटमध्ये पण मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याकरता पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि तुमची मागणी असेल तर नक्कीच मागणी करू दे. हां, म्हणजे आता कसं आहे, मेडिकल आम्ही 5 लाखापर्यंत मेडिकल प्रत्येकाला फ्री केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो अलाउन्स नसला तरी 5 लाखापर्यंत मेडिकल तुम्हाला कुठेही फ्री मिळणार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थोडंसं एक तर उशिरा आल्याबद्दल दिलगिरी, आणि आज काय झालं थोडंसं काही लग्न आहेत आणि जवळची आहेत, नात्यातली लग्न आहेत, आणि जर तिकडे गेलो नाही तर नातेवाईक नाराज होतात, तुम्हाला माहिती आहे. पण अमृतकर काकांचा आग्रह होता की 5 मिनटं का ना तुम्ही येऊन जायला पाहिजे, म्हणून आलो. मला परत जळगावला लग्नात जायचं आहे का. मी आपल्या सगळ्यांची शुभेच्छा देऊन रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला हा वार्षिक पेन्शन सर्वसाधारण सभा होते, पेन्शनर डे साजरा होतो. मागच्या 6 महिन्यापूर्वी अतुल साहेब आले आणि या ठिकाणी पेन्शनरला त्यांच्या हस्ते सत्कार झाला. यानंतर आपला 17ला कार्यक्रम झाला. 27ला आपलं मंत्रालयामध्ये आझाद मैदानावर आपला मोर्चा होता. पण सरांनी तिथं जाऊन पटकन मंत्री महोदयाशी चर्चा केली, मुख्यमंत्री साहेबांशी सांगितले की या 27 डिसेंबरला सर्व ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रातून येणार आहेत. तर त्याने त्या ठिकाणी आश्वासन दिलं की बाकीचे जे काही मागणे आहेत, मेडिकल अलाउन्स 1000 रुपये, आता पंजाबनं निर्णय लावलेला आहे की कम्युनिटी 15 वर्षाची जी आहे कटते पैसे ते 12 वर्षे कटावे, आणि त्यानंतर तुमचा वैद्यकीय भत्ता आणि बाकीचे काही DA राहिलेले शासनाकडे ते DAचं सुद्धा साहेब काम करतील. आपल्याला आशा आहे. मागच्या वर्षी आल्या त्यांचा पायगुण असा की आपलं ज्येष्ठांचं 80 वर्ष 85 वर्ष 90 वर्षापर्यंत आपल्याला त्यांना वाढलं, आणि त्या लोकांना 2-3 लोकांना मिळालं इतका आनंद वाटला. पण दुर्दैवाने ते गेले, कारण 80-90 वर्षाचे लोक कधी जातील कधी अटॅक येईल, पण त्यांना तो लाभ घेतला. सर त्यांना आनंद व्यक्त केलेला आहे. तर तसं वसंत सबनीस सरांना माहिती. मित्रांनो, तुमचे अनेक प्रश्न आहेत. मी ह्या मंत्री महोदय येतील त्यावेळेला 2 मिनटं बोलेन, परंतु आता तुम्हाला सर्वात आधी एक गोष्ट सांगतो
आपल्याला 5वा हप्ता मिळणार आहे, बरोबर आहे. 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळणार आहे. आपण अद्यापही बरेच शिक्षक किंवा बरेच जे पेन्शनर आहे त्यांनी आपल्या पत्नी आणि आपलं नाव हे जॉईंट खातं उघडलेलं नसेल. माझी सर्वप्रथम विनंती आहे, आपलं आणि आपल्या पत्नीचं जॉईंट खातं उघडा. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये जर कोणी दिव्यांग असेल, अपंग म्हणायचं नाही, पायानं असेल, हातानं असेल, कानानं असेल, डोळ्यानं असेल, त्या दिव्यांगाला सुद्धा पेन्शन मिळते. त्याचं सुद्धा नॉमिनेशन तुम्ही आत्ताच करून घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आत्ताच काल परवा आपण ऐकलेलं असेल की आपल्याला आभा म्हणजे आरोग्य जे आहे, तुमचं कार्ड जे आहे, आरोग्य खात्याचं जे कार्ड आहे आरोग्य, तर आरोग्य अभियानाचं जे आहे ते कार्ड तुम्ही प्राप्त केलेलं असेल. काल परवा एक परिपत्रक निघालेलं आहे. त्याच्यात कोणताही नागरिक असो, कोणताही ज्येष्ठ नागरिक असो, 60 वर्षाच्या पुढचा, मग तो पेन्शनर असो का तो शेतकरी असो, कामकरी कष्टकरी असो, त्याला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं 5 लाख रुपयाचं जे आहे ते अनुदान त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी मिळणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं सुद्धा 5 लाख रुपयाचे. ह्या सोयी सवलती आपण मिळवतो त्यावेळेला आपण एक गोष्ट करत नाही, आपण जपत नाही. ज्या संघटनेमध्ये आपल्याला ही संघटना आपले प्रश्न सोडवत असते, संघटनेच्या माध्यमातून आपण लढत असतो, एकीमध्ये बळ असतं. आता एकीचं बळ मिळतं फळ, आमच्या अमृतकरांनी सांगितलं जात नाही निष्फळ, परंतु मी म्हणेल एकीचं फळ मिळतं, एकीचं बळ मिळतं फळ. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगता येतील. एकीमध्ये काय, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. जर आपण एकत्र आलो नाही, कोणी विचारत नाही, जिल्हा परिषद नाही, ट्रेझरीमध्ये विचारत नाही, किंवा तुम्ही कोणत्याही खात्यात गेले, सिंगल माणसाला मी शिव साहेबासमोर 1000दा गेलेलो आहे, जे मीना साहेब आहेत सध्या, त्यांच्याशी मी इंग्लिशमध्ये आमचं डायलॉग सुद्धा झालेले आहे. तरीसुद्धा माझ्या एका कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडायला खूप वेळ लागला. शेवटी मला माझ्या संघटनेचा आधार घ्यावा लागला, लेटर हेड घ्यावं लागलं. आणि लेटर हेड घेऊन ज्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला, आता आमचे या ठिकाणी वैजापूरचे काही लोक बसलेले आहेत, त्याला आम्ही एक 8 दिवसामध्ये त्याचं जे फरक होता तो फरक 1,18,000 काही तो आम्ही मिळवून दिला. संघटनेच्या माध्यमातून होतं. आपण जर एकीनं जर राहिलो, एकीचं बळ, मी पुन्हा सांगतो की युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आपण जर असं म्हणतात की कमिंग टुगेदर इज बिगिनिंग, थोडंसं मी इंग्लिशमध्ये बोलतोय, फलीभूत होत असते आपली सर्वांची एकी. मंत्री महोदयांचा फोन येऊन गेलेला आहे की मी केव्हा येऊ. म्हणजे बघा की आपल्या या ज्येष्ठांचं की